महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची एक अभ्यासू मुख्यमंत्री म्हणून यापूर्वी ओळख होती। ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस राज्याच्या तिजोरीच्या चाब्या यांच्याचकडे होत्या। त्यावेळेस तुम्ही मोठ्या गाजावाजानं घोषणा केली होती की सातबारा कोरा कोरा कोरा। कर्जमुक्तीची तुम्ही त्या ठिकाणी आमिष शेतकऱ्यांना दिली आणि कर्जमाफीवर येऊन थांबले आणि ते सुद्धा कोणत्या प्रायोरिटीनी म्हणजे कर्जमुक्तीसाठी कोणती शेतकऱ्यांना प्रायोरिटी किती दिली गेली की आज घोषणा केली आणि जूनमध्ये कर्जमाफी होणार आहे असं तुम्ही सांगितलं। त्याची निकष अजून जाहीर केली नाही, त्या निकषांमध्ये शेतकऱ्यांना अडकवण्यात येणार आहे। हे सगळं करताना तुम्हाला त्यावेळेस राज्याची आर्थिक परिस्थिती काय आहे हे माहीत नव्हतं का? आणि माहीत होतं तर खोटी आश्वासनं का दिली? पर कॅपिटा इन्कम राज्याची जी 1 नंबरवर होती ती देशात 5 नंबरवर येऊन ठेपली आहे। लाडक्या बहिणींमुळे कर्जाचा डोंगर वाढतोय असं मुख्यमंत्री म्हणतात, तर नेमकं लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार होते त्याचं काय झालं? आणि या ठिकाणी सांगितलं गेलं की बेरोजगारांच्या हाताला रोजगार देणार आहोत, आम्ही रोजगार उपलब्ध करून देणार आहोत, नोकऱ्या देणार आहोत। 2 कोटी नोकऱ्यांची घोषणा मोदी साहेबांनी केली होती, त्याचा आजपर्यंत आम्ही वाट बघतोय। तशीच घोषणा काहीशी या स्वरूपाची ही वाटते। लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही अशा पद्धतीचं किमान शेतकऱ्यांमध्ये तरी या सरकारबद्दलची भावना होऊन चुकली आहे। अशा सर्व परिस्थितीत सातबारा कोरा 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 म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी तातडीनं कर्जमाफी करणं घोषणा केली आणि दुसऱ्या दिवशीपासून कर्जमाफीला नाही तर कर्जमुक्तीला सुरुवात झाली अशा प्रकारची अपेक्षा या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून होती, परंतु ती पूर्ण झाली नाही। भावांतर योजनेबद्दल स्वतः मुख्यमंत्री बोलले होते, परंतु चिकार शब्द सुद्धा या ठिकाणी काढला नाही। शेतकऱ्यांना कापूस वेचायला मजूर मिळत नाही आहे, 21 रुपये किलोची मजुरी जाते आहे। CCI खरेदी करायला तयार नाही, कापसाचा ग्रेड खालावलेला आहे म्हणून शेतकऱ्यांचा कापूस घेतला जात नाही आहे। हमीभाव केंद्र वर्षभर सुरू राहावे यासाठी या बजेटमध्ये कोणतीच तरतूद करण्यात आली नाही। एकंदरीत फक्त शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन उपाययोजना गरजेच्या आहे असं म्हणून मुख्यमंत्र्यांनी वेळ काढून दिली, मात्र त्या दीर्घकालीन उपाययोजना कोणत्या याबद्दल मात्र भाष्य करण्याचं मुख्यमंत्र्यांनी टाळलं। असा हा फसवा अर्थसंकल्प होता असं माझं तरी मत आहे।